नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण बनवणार आहोत मऊसूद जाळीदार सकाळी नाश्त्यासाठी पटकन बनवून खाऊ शकतो असा ढोकळा बनवायचा आहे. जाळीदार असा ढोकळा बनवायचा आहे. त्यासाठी बेसन पीठ घ्यायचे 1 वाटी, आणखीन 1 वाटी घ्यायचं आहे. 2 वाटी घेतलेलं आहे बेसन पीठ. बेसन पीठ टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. मीठ टाकायचे चवीपुरतं. हळद जास्त नाही टाकायची, थोडीशीच टाकायची आहे. 2 चमचे साखर टाकायची. हिंग 1 चिमूट. हिरवी मिरची घेतलेली आहे 3 टाकायची आहे. लिंबाचा रस 1 लिंबाचा रस आहे. पाणी घेतलेलं आहे 1 वाटी. 2 वाटी बेसन पीठ आहे. कुकरचा डबा घेतलेला आहे. तेल लावायचे. तेल लावून ठेवायचं आहे. तेल लावलेलं आहे डब्याला. बॅटर बनवून घ्यायचं आहे ढोकळ्याचं मिक्सरला. मिक्सरला बॅटर बनवून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिट तयार झालेला आहे. भांड्यामध्ये घ्यायचं आहे. एकत्र बनवून घ्यायचं आहे. जास्त वेळ वायाला घालायचं नाही. पटकन असा ढोकळा छान झालेला आहे. बॅटर तेल टाकायचं आहे थोडंसं. एकत्र बनवून घ्यायचं आहे तेल. जास्त पाणी टाकायचं नाही. छान असं तयार झालेलं आहे. इनो टाकायचं आहे. इनो टाकलेला आहे. एकत्र करून घ्यायचं आहे. पूर्ण इनोमध्ये बॅटर एकत्र बनवून घ्यायचं आहे. तयार झाले आहे बॅटर. डब्यामध्ये टाकायचं आहे बॅटर. बॅटर टाकलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. गॅसची प्लेट ठेवलेली आहे मी. ठेवायचा आहे डबा. डबा ठेवलेला आहे. 20 मिनिट झाकण ठेवायचंय. पातेल्यामध्येच बनवलं आहे. मिनिट झालेले आहेत. झाकण काढायचे. छान झालेला आहे ढोकळा. छान असा फुगलेला आहे. गॅस बंद केलाय. छान असा शिजलेला आहे. थंड होऊन द्यायचा 5 मिनिट. तोपर्यंत फोडणी तयार करायची. गॅस चालू केलाय. फोडणी द्यायची. तेल टाकायचे. तेल गरम झाले. मोहरी टाकायची. मोहरी जास्त टाकायची आहे. हिरवी मिरची टाकायची. 3 ते 4 घेतलेले आहेत. कढीपत्ता, साखर 1 चम्मच साखर घेतली. अर्धा ग्लास पाणी टाकायचे. अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे.
तयार झालेली आहे फोडणी. तेलाची फोडणी दिली ना घशामध्ये अडकतो ढोकळा. कधी पण पाण्याची फोडणी द्यायची आहे, पाणी टाकून. गॅस बंद करायचा आहे, थंड होऊन द्यायची फोडणी. गॅस बंद केलाय, थंड होऊन द्यायची फोडणी. ढोकळा काढायचा आहे. छान असा ढोकळा झालेला आहे, जाळीदार. छान असा फुललेला आहे. कट करून घ्यायचा आहे. असा कट केलेला आहे मी. असं झालेला आहे. छान जाळीदार झालेला आहे, छान असा फुललेला आहे. फोडणीचं पाणी टाकायचंय. थंड झालेलं आहे फोडणीचं पाणी. तयार झालेला आहे जाळीदार असा ढोकळा. जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे. हा ढोकळा सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. जाळीदार असा झालेला आहे, छान झालेला आहे. एकदम मऊ असा जाळीदार झालेला आहे. हे पहा, एकदम जाळीदार झालेला आहे.